बात करूयात। ऑपरेशन सिंदूरवरती आज संसदेमध्ये चर्चा झालेली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना श्रीनगरजवळ भारतीय सैन्याचं ऑपरेशन महादेव पहलगाम हल्ल्यातला अतिरेकी मुसा सुलेमानीसह 3 अतिरेक्यांचा खात्मा, सूत्रांची माहिती। पाकिस्तानी आर्मीचा माजी पॅरा कमांडो हाशिम मुसा ठार, ISISच्या सांगण्यावरून करत होता लष्कर-ए-तोयबासाठी काम, 20 लाखांचं बक्षीस असलेल्या अतिरेक्याला कंठस्नान। काश्मीर खोऱ्यात ऑपरेशन महादेव सुरू, आतापर्यंत 3 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराकडून खोऱ्यात दहशतवादी हालचाल टिपून कारवाई, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची माहिती। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानातून आले होते, याचा पुरावा काय? पाकिस्तानशी संघर्ष दरम्यानचा झालेलं नुकसान का लपवलं? न्यूज पोर्टलच्या मुलाखतीत पी चिदंबरम यांच्याकडून प्रश्न उपस्थित। हल्ला करणाऱ्यांना भारत कुठे पोहोचवेल हे आज स्पष्ट झालं। ऑपरेशन महादेव बाबत फडणवीसांची प्रतिक्रिया, अधिकृत घोषणा होईल तेव्हा मी नक्की बोलेल, फडणवीसांचं वक्तव्य। 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर, परीक्षेचा निकाल विचारा, पेन्सिल तुटली की पेन हे विचारू नका, राजनाथ सिंहांचा विरोधकांना टोला। डोनाल्ड ट्रम्प आतापर्यंत 26 वेळा म्हणाले की आम्ही भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं, मग पंतप्रधान मोदी गप्प का? युद्धविराम का केला? कुणासमोर झुकलात? कुणासमोर आत्मसमर्पण केलं? काँग्रेसच्या गौरव गोगोई यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल। ऑपरेशन सिंदूर नाव देणं हा भावनांशी खेळ, हीच वेळ होती पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची। तसं करण्यास तुम्हाला कुणी सांगितलं? युद्ध थांबवताना पाकिस्तान समोर अटी का ठेवल्या नाहीत? अरविंद सावंत यांचा केंद्र सरकारला सवाल। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर खूप आनंद झाला, खूप रडले। दहशतवाद्यांचा चेहरा 3 महिने सतत डोळ्यासमोर येत होता। पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळेंच्या पत्नीची भावना, तर भारतीय लष्करानं ऑपरेशन महादेवच्या रूपात न्याय दिल्याची मुलीची प्रतिक्रिया।